चांदोबा महाभारत नववा भाग अंगराज्याभिषेक। अर्जुनाशी द्वंद्वयुद्ध करायचे असेल तर तू सुद्धा राजा असणे आवश्यक आहे, असे कृपाचार्य म्हणाले। हे ऐकल्यावर आणि कर्णाला आपल्या माता पित्यांची नावे सांगायला संकोच वाटत असल्याचे पाहून दुर्योधन कृपाचार्यांना उद्देशून असा म्हणाला, उत्तम क्षत्रिय वंशात जन्मलेल्यांना, महावीरांना आणि मोठ्या सेना असलेल्यांना राजा म्हणता येते असे शास्त्र सांगते। तरीही अर्जुनाशी द्वंद्वयुद्ध करण्यासाठी कर्णराजा नाही हीच जर अडचण असेल तर मी त्याला याच क्षणी अंगराज्याचा राजा म्हणून अभिषिक्त करतो। दुर्योधनाने आज्ञा देताच मंत्रवेत्ते पुरोहित आले, सुवर्ण सिंहासन आले, सोन्याच्या कलशामधून पाणी आले, अक्षता आणि फुले आली। दुर्योधनाने कर्णाला सिंहासनावर बसवून राजा म्हणून अभिषिक्त केले। हा विधी संपताच कर्ण दुर्योधनाला म्हणाला, महाराज मी तुमच्याकडून राज्यदान मिळवल्याबद्दल प्रत्युपकार म्हणून काय करू? दुर्योधन म्हणाला, तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाची मैत्री मला हवी आहे। हे सर्व पाहत असलेला कर्णाचा पालक पिता सूत आपण चालवत असलेल्या रथावरून खाली उतरून आला आणि अंगराज कर्णाचे अभिनंदन केले। कर्णाने सुताला पुत्रभावाने नमस्कार केला। सुताने कर्णाला उचलून मिठी मारली। दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। कर्ण हा सुताचा मुलगा असल्याचे उघड झाले। भीम कर्णाला म्हणाला, सुतपुत्रा रथ हाकण्याचे सोडून अर्जुनाशी द्वंद्वयुद्ध करण्याची भाषा करतोस, हे कुठे शोभते का तुला? हे अंगराज्याचे सिंहासन तरी कशाला हवी? कर्णाचा संताप झाला, परंतु काहीही बोलता न आल्याने तो रागाने फुफकारत आकाशात सूर्याकडे पाहत राहिला। आपल्या भावामध्ये बसलेला दुर्योधन भीमाला म्हणाला, भीमसेना तुझे शब्द योग्य नाहीत। जो राजा आहे त्याने बलवान शत्रूशी युद्ध करण्यास तयार राहिले पाहिजे, मग तो अर्जुन असला तरी चालेल। वीरांची उत्पत्ती आणि नद्यांची उत्पत्ती कोणीही सांगू शकत नाही। दिव्य लक्षणे आणि नैसर्गिक कवच कुंडल असलेला हा कर्ण साधारण जन्मलेला मनुष्य नाही। तो केवळ अंगराज्याचाच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यास योग्य असा पराक्रमी आहे। मी त्याचा केलेला हा अंगराज्याभिषेक कोणाला मान्य नसेल तर ते माझ्याशी द्वंद्वयुद्ध करून जय पराजय ठरवू शकतात। या बोलण्यावर सर्व प्रेक्षकांनी मोठा कोलाहल केला। कोणतेही द्वंद्वयुद्ध होण्यापूर्वीच सूर्य मावळला। काही अर्जुनाची, काही कर्णाची तर काही दुर्योधनाची प्रशंसा करत सर्वजण आपापल्या घरी निघून गेले। दुर्योधनासाठी मात्र तो दिवस उत्सवाचा होता। आजवर त्याला अर्जुन कुशीत खुपसणाऱ्या भाल्याप्रमाणे वाटत होता। या दिवसापासून दुर्योधनाची अर्जुनाबद्दलची भीती निघून गेली। तो छातीवर हात ठेवून निश्चिंतपणे झोपला। काही काळ निघून गेला। एका दिवशी सकाळी द्रोणांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले आणि विचारले, मला गुरुदक्षिणा द्या। शिष्यांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारले, तुमची आज्ञा काय आहे? द्रोण म्हणाले, ऐश्वर्याच्या मदाने माजलेल्या त्या विवेकहीन द्रुपदाला पकडून घेऊन या। गुरूंची आज्ञा पाळण्यासाठी सर्व कुमार सिद्ध झाले, रथ तयार केले, कवचे परिधान केली, तलवारी आणि धनुष्यबाण घेतले। द्रुपदावर युद्धासाठी सर्व तयारी पूर्ण करून सर्वजण द्रोणांच्या मागे निघाले। पांचालपूर दृष्टिक्षेपात आले असताना अर्जुन द्रोणांना म्हणाला, यांच्यापैकी एकही जण द्रुपदाला आणू शकणार नाही। हे अपयशी होऊन परत येईपर्यंत आम्ही पांडव इथेच थांबू आणि त्यानंतर द्रुपदाला पकडून आणू। दुर्योधनाची टोळी कर्णाला सोबत घेऊन राजवाड्यात शिरली आहे आणि द्रुपदाला पकडण्याच्या शूर बाता मारत राजमार्गावरून येत असल्याची बातमी द्रुपदाला कळाली। तो लगेच आपली सेना आणि भावांना घेऊन त्यांच्याशी युद्धासाठी आला। कौरव आणि कर्णाने काही वेळ जोमाने लढा दिला, परंतु द्रुपदाचा वेग आणि द्रुपदाच्या सैन्याचा पराक्रम यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही। प्राण वाचणे कठीण झाले। अशा अवस्थेत ते युद्धभूमी सोडून पांडव जिथे होते तिथे पळून आले। तेव्हा अर्जुनाने द्रोणांना प्रणाम केला, धर्मराजाची अनुमती घेतली आणि भीमाला आपल्या सेनेचा नायक करून तसेच नकुल सहदेवांना आपल्या रथाच्या चाकांचे रक्षक नेमून द्रुपदाला पकडून आणण्यासाठी तो निघाला। भीम आणि अर्जुनाने द्रुपदाच्या सैन्यावर तुटून होऊन अल्लकल्लोळ माजवला। अर्जुनाने भयंकर युद्ध करत आपला रथ द्रुपदाच्या रथाच्या दिशेने नेला। द्रुपदाने रागाने अर्जुनावर भीषण हल्ला केला। एका क्षणी द्रुपद दिसेनासे झाले आणि त्यांच्या सैन्याने हाहाकार केला। अर्जुनाने द्रुपदाचा रथ आणि घोडे नष्ट केले, तलवार उपसली आणि द्रुपदाच्या रथाच्या जुवावर उडी मारून द्रुपदाला पकडले। याच दरम्यान भीम, नकुल आणि सहदेव पळून जाणाऱ्या द्रुपदाच्या सैन्याची कत्तल करत असल्याचे त्याच्या नजरेस पडले। अर्जुनाने जोरात ओरडून त्यांना बजावले, द्रुपद सापडला आहे। आपण ज्या कामासाठी आलो होतो ते पूर्ण झाले। हे आपले नातेवाईक आहेत। विनाकारण द्रुपदाच्या सैन्याचा वध करू नका। त्यानंतर अर्जुनाने द्रुपदाला बांधून आणले आणि द्रोणांना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले। द्रोणांनी द्रुपदाकडे पाहिले आणि म्हणाले, पांचालराजा, आता तुझे कांपिल्य नगर आमच्या ताब्यात आले आहे। आता तरी तू मला तुझा बालमित्र म्हणून ओळखशील का? घाबरू नकोस, मी अत्यंत शांत स्वभावाचा आहे। मी आपली बालपणीची मैत्री विसरलेलो नाही। तुझ्या मैत्रीसाठीच मी तुला इथे आणवले आहे। मला राज्यांवर शासन करणाऱ्यांची मैत्री खूप आवडते, परंतु आता तुझ्याकडे राज्य नाही। मी ब्राह्मण आहे। मैत्रीसाठी अर्धे राज्य तुला देतो, ते स्वीकार। गंगेच्या दक्षिणेला असलेले सर्व तुझे राज्य आहे, उत्तरेला असलेले माझे राज्य आहे। आपण दोघेही आनंदाने राज्यांचे पालन करू। द्रुपद द्रोणांशी कायमस्वरूपी मैत्री करण्यास तयार झाले। द्रोणांनी त्यांचे बंध सोडवून त्यांना जाऊ दिले।
तेव्हापासून द्रुपद केवळ दक्षिण पांचालाचे राजा म्हणून राहू लागले. माकंदी आणि कांपिल्य ही त्यांची राजधानी होती. सैन्याच्या बळावर द्रोणांना हरवणे आपल्यासाठी अशक्य आहे हे द्रुपदाने ओळखले. शिवाय त्यांची संततीची इच्छा अजून पूर्ण झाली नव्हती. या दोन कारणामुळे ते देशपर्यटन करत महान तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींचा आश्रय घेऊ लागले. अहिच्छत्राला राजधानी करून द्रोणांनी उत्तर पांचालावर राज्य केले. 1 वर्ष उलटले. धृतराष्ट्राने धर्मराजाला युवराज म्हणून अभिषिक्त करण्याचे ठरवले. धर्मराज धैर्यवान आणि सहनशील होता. त्याचा स्वभाव कुटील नव्हता. तो सेवकांचा आदर करायचा. युवराज म्हणून धर्मराज राज्यकारभारात समर्थ ठरला. तो राजा पांडूपेक्षाही श्रेष्ठ आहे अशी सर्वांनी प्रशंसा केली. भीम बलरामाचा शिष्य झाला आणि गदायुद्ध तसेच खडगयुद्धात त्याने नैपुण्य मिळवले. अर्जुनाने धनुष्य घट पकडण्याचा सराव केला आणि हाताला कितीही जखम झाली तरी धनुष्य सोडायचे नाही असा सराव केला. द्रोणांना आवडणारी एक गोष्ट म्हणजे अर्जुन अत्यंत वेगाने आणि कौशल्याने बाण मारू शकत असे. तो सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या प्रयोगात अत्यंत चतुर होता. कितीही मोठी माणसे तुझ्याशी युद्धाला आली तरी त्यांच्याबद्दलच्या आदरापोटी युद्ध टाळू नकोस. युद्ध हे कर्तव्य म्हणून कर असा सल्ला द्रोणांनी अर्जुनाला दिला. अर्जुन द्रोणांच्या प्रेमास पात्र ठरला आणि त्याने सौवीर राजा विमल दत्तमित्र आणि त्याचा भाऊ यांचा वध केला, जे कौरव राज्याचे शत्रू होते आणि त्याच्या वडिलांनाही शरण आले नव्हते. तो एकटाच रथावर निघाला आणि पूर्वदेशातील 10,000 राजांना त्याने एकाच वेळी जिंकले. आणखी अनेक शेजारच्या राजांना कौरव राज्याचे मांडलिक केले आणि त्यांच्याकडून खंडणी व भेटींच्या स्वरूपात अफाट संपत्ती मिळवून ती हस्तिनापुराला पाठवली. नकुल आणि सहदेवांनीही कौरव राज्याच्या शत्रू असलेल्या अनेक राजांना जिंकले आणि अफाट संपत्ती आणून खजिना भरला. पांडवांची कीर्ती अशा प्रकारे चारी दिशांना पसरलेली पाहून धृतराष्ट्राला ते सहन झाले नाही. त्यांना असेच वर येऊ द्यायचे की त्यांना रोखायचे हे तो ठरवू शकला नाही. म्हणून त्याने कणिक नावाच्या एका वृद्ध ब्राह्मण मंत्र्याला सल्ला विचारला. शत्रूला कोणत्याही कपटाने नष्ट केले तरी त्यात चूक नाही असे कणिक म्हणाला. धृतराष्ट्राप्रमाणेच दुर्योधनानेही कर्ण, शकुनी आणि दुःशासनाशी चर्चा करून पांडवांना नष्ट करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सांगितल्यावर वडिलांनीही तसेच करायला सांगितले. पांडवांना वारणावत नगरात म्हणजेच काशीला पाठवून तिथे लाक्षागृहात जाळण्याची योजना तयार झाली. धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार त्याचे मंत्री एक एक करून पांडवांकडे आले आणि वारणावत नगर किती सुंदर आहे याचे वर्णन करू लागले. त्यांनी ते नगर एकदा पाहून येण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर धृतराष्ट्राने स्वतः पांडवांना सांगितले, मुलांनो, वारणावत नगर पाहण्यासाठी 1000 डोळेही पुरेसे नाहीत असे सर्वजण म्हणत आहेत. लवकरच तिथे महादेवाचा उत्सवही होणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या आईला सोबत घेऊन तिथे जा. काही काळ तिथे आनंदाने घालवा आणि त्यानंतर हस्तिनापुराला परत या. हे देशबाहेर काढणे आहे हे धर्मराजाने ओळखले आणि त्याने धृतराष्ट्राच्या शब्दांवर फारसा आनंद व्यक्त केला नाही. या दरम्यान दुर्योधनाने पुरोचन नावाच्या एका कारागिराला एकांतात नेले आणि त्याला असे सांगितले, माझे वडील पांडवांना वारणावत नगरात पाठवत आहेत. तू आधीच रथावरून जा आणि लाखेसारख्या वस्तू वापरून आग लावल्यावर दिवटीसारखे जळेल असे घर सुंदररित्या तयार कर. त्यात सर्व सामान अशा प्रकारे मांड की पाहणारे म्हणतील, हे खूपच छान आहे. पांडव त्या घरात कोणतीही शंका न घेता काही दिवस राहिल्यावर मध्यरात्री ते झोपेत असताना घराला आग लावून निघून ये. ते त्यात जळून मरतील तर मला शांतता मिळेल. मी राजा झाल्यावर तुझ्यावर किती उपकार करीन हे तू नंतर बघ. पुरोचन याला संमती दिली. त्याच्यासाठी दुर्योधनाने वेगवान घोड्यांचा रथ तयार करून दिला आणि त्यावर त्याला वारणावत नगराला पाठवून दिले. पुरोचन तिथे पोहोचताच निष्ठेने आपल्या कामात मग्न झाला. चांदोबा महाभारत 9वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.